विश्वविजेता होण्यापासून भारत फक्त एक पाऊल दूर. महाअंतिम सामन्यामध्ये टीम इंडिया समोर न्यूझीलंडचं आव्हान. कोण होणार विश्वविजेता याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष. इंधनासंदर्भात अफवा पसरवू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आव्हान. युद्ध जिंकल्यानंतर सोबत येणारे मित्र नकोत, डोनाल्ड ट्रम्प यांनी इंग्लंडला सुनावलं. तेल खरेदीसाठी भारताला कुणाच्या परवानगीची गरज नाही, विरोधकांच्या टीकेला केंद्र सरकारचं उत्तर. इस्रायलचे लेबनॉनमध्ये हवाई हल्ल्यामध्ये 16 जणांचा मृत्यू, 35 जण जखमी. इराणला पूर्णपणे बेचिराख करू, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इराणला इशारा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली नाराजी, प्रोटोकॉलनुसार ममता बॅनर्जी यांची स्वागताला अनुपस्थिती. आदिवासींवर होणाऱ्या अत्याचारावर आधी बोला, भाजपच्या सल्ल्यानं राजकारण करू नका, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसनं सर्व मर्यादा ओलांडल्या, राष्ट्रपतींचा अपमान राज्यातील प्रशासनामुळेच झाला, पंतप्रधान मोदींनी ट्विट करून व्यक्त केली नाराजी. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिला राष्ट्रपती अपमानित, पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपतींचा अपमान, महाराष्ट्र भाजपकडून संताप व्यक्त. विमान चौकशीमध्ये 100% पारदर्शकता आहे, मंत्री गिरीश महाजन यांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर. सोलापूरमध्ये भाजप विरोधात मराठा आक्रमक, काळी रंगपंचमी साजरी करून सरकारचा निषेध, मराठा समाजाला महापौर पदापासून दूर ठेवल्याचा आरोप. पुण्यामध्ये दुमजली उड्डाणपुलाचं लोकार्पण, पुलाच्या बांधकामासाठी अजित पवार यांना विश्वासात घेतलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागवल्या आठवण. मुंबई गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी, माणगाव ते गारळ फाट्यापर्यंत जवळपास 6 किलोमीटरपर्यंत रांगा, कोकणवासी आणि पर्यटक वाहतूक कोंडीत अडकले. युद्धामुळे आंब्याचे दर घसरण्याची शक्यता, हापूस आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचं वातावरण, युद्धाचा आंबा निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता. नागपूरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्तानं पिंक मॅरेथॉन, अमृता फडणवीस यांच्या हस्ते मॅरेथॉनचं उद्घाटन, महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग. साताऱ्यातील बावधनमध्ये बगाड यात्रेचा उत्साह, मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. नाशिकमध्ये रंगपंचमीची धूम, पारंपरिक रहाड उत्सवाचा उत्साह शिगेला, नाशिककर रंगात न्हाऊन गेले. शिर्डीमध्ये देखील रंगपंचमीचा उत्साह, साई मूर्तीसह समाधी विविध रंगांमध्ये रंगली. पंढरपूरमध्ये रंगपंचमीचा उत्साह, रंगांची उधळण करत पंढरपूरकरांनी घेतला रंगपंचमीचा आनंद.